नमस्कार प्रेक्षकांनो. पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, आबासाहेब खोलीच्या बाहेर निघून गेल्यानंतर ही प्रिया रडू लागते. ती बोलते, खरंच माझं प्रीतम सरांवर खूप प्रेम आहे, पण माझं जितकं प्रीतम सरांवरती प्रेम आहे ना, तितकंच प्रेम माझं तुमच्यावरती सुद्धा आहे आबासाहेब. आणि प्रीतम सरांच्या येण्या अगोदर तुम्ही माझ्या आयुष्यात आला आहात, त्यामुळे तुमची इज्जत, तुमचा स्वाभिमान मला माझ्या प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. प्रीतम सरांचं प्रेम जर मला मिळणार असेल तर ते मिळेलच, पण एक मुलगी म्हणून मी तुम्हाला नाही दुखवू शकत. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या मुलाबरोबर प्रेम करायला, लग्न करायला मी तयार आहे, असं म्हणत असते. आता ढसाढसा रडू लागते. तेवढंच तिथे प्रताप येतो. तो हे सगळं ऐकतो आणि तिला सांत्वन करू लागतो. तेव्हा ही प्रिया त्याला मिठी मारते आणि बोलते, भाई, आबांच्या प्रेमापुढे माझं प्रेम हारलं भाई. तर आता सीन चेंज होतो. प्रताप आता आदित्यच्या जवळ येतो. प्रताप बोलतो, माझं प्रियावर खूप प्रेम आहे, आजवर तिची कोणतीच गोष्ट आम्ही नाकारली नाही आहे. तेव्हा आदित्य सुद्धा बोलतो, हो, प्रीतम माझा फार लाडका आहे आणि ती गोष्ट मी त्याला दिली नाही असं कधीच नाही झालेलं, आजवर असं अजिबात नाही झालेलं. लोक चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, पण हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय. आणि पहिल्यांदाच मी त्याला एखाद्या गोष्टीसाठी इतकं प्रयत्न करताना, इतकी मेहनत करताना पाहतोय. पण बघ ना, इतकी मेहनत करून सुद्धा त्याच्या प्रयत्नांना यश नाहीये. तेव्हा प्रताप चक्क आदित्यला सांत्वन करतो आणि बोलतो, आपण दोघे मोठे भाऊ आहोत, पण आपल्या लहान भावंडासाठी काहीच करू शकत नाही होत. तेव्हा आदित्य बोलतो, दादा, खरंच आपण हारलोय आणि मुळात त्यांना चुकीच्या पद्धतीने लग्न नाही करायचं. मग आपण तरी काय करू शकतो? तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, मंदाताई नंदीला काही दागिने देते आणि बोलते, नंदी, हे घे, प्रियाच्या खोलीमध्ये हे दागिने घेऊन जा. कसं आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. प्रीतम आता दागिने घेतो आणि प्रियाच्या खोलीत जातो. प्रिया तर त्याला हाक मारते, प्रीतम सर, पण प्रीतम तिच्याकडे बघायला देखील तयार नसतो. तो तिकडून निघून जाऊ लागतो. तेवढ्यातच प्रिया त्याचा हात पकडते आणि बोलते, प्रीतम सर, अहो किमान माझ्याकडे बघा तरी, इतकाही रागराग करू नका, इतकंही लांब मला करू नका. तेव्हा प्रीतम बोलतो, प्रिया मॅडम, प्लीज मला विसरून जा. मी एक नालायक आणि बेजबाबदार मुलगा आहे, ज्याने कोणाचीही आजवर जबाबदारी घेतली नाही. तो तुमची तरी काय जबाबदारी घेणार आहे प्रिया मॅडम? तेव्हा प्रिया बोलते, प्रीतम सर, अहो असं बोलू नका. तेव्हा प्रिया बोलते, प्रीतम सर, अजूनही वेळ नाही गेलेली, चला आपण आबासाहेबांकडे जाऊ आणि त्यांना सांगून टाकू की आपलं एकमेकांवर खरं प्रेम आहे. तेव्हा प्रीतम बोलतो, नाही प्रिया मॅडम, आता वेळ खरंच निघून गेली आहे. मी तुमच्या आबासाहेबांना वचन देऊन बसलोय की मी हा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पाडेन म्हणून, आणि आता मी माघार नाही घेऊ शकत, मला माफ करा. त्यामुळे आता आपल्या नशिबात जे आहे ना तेच होईल, असं म्हणतच प्रीतम तिकडून निघून जातो आणि प्रिया रडू लागते. तर आता इकडे साखरपुड्याची जंगी तयारी केलेली असते. सगळा जो वाडा आहे तो सजवलेला असतो. पारू रांगोळी काढत असते. आदित्य सगळी तयारी करत असतो. आबासाहेब म्हणत असतात, अरे आदिनाथ, या झेंडूच्या फुलांच्या माळा का लावल्यात? गुलाबांच्या फुलांच्या माळा लावायच्या होत्या ना. आणि फोटोग्राफर कुठे आहे, त्याला पटकन बोलवा. प्रियाच्या लग्नातले सगळे सुंदर फोटो मला जपून ठेवायचेत. आणि पारू, मी तुला एक महत्त्वाची जबाबदारी देतोय. नवरा मुलगा आला की त्याच्या स्वागताची, त्याला काय हवं आहे काय नको आहे हे सगळं बघण्याची जबाबदारी तुझी. पारू बोलते, ठीक आहे आबासाहेब. इकडे आता किर्लोस्करांच्या घरी आपण पाहतो तर काय, या दिशाची हळद असते, पण अजून हा प्रीतम काय घरी आलेला नसतो. त्यामुळे दिशाची प्रचंड चिडचिड होत असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. त्यामुळे ती आता मिहीरला फोन करते आणि बोलतो, हॅलो मिहीर, प्रीतम त्या गावातून निघालाय का? नाही म्हणजे आज आमची हळद आहे. तेव्हा मिहीर बोलता, गो होल्ड ऑन दिशा, हे लग्न करण्यासाठी तू किती एक्सायटेड आहेस? तेव्हा दिशा बोलते, मिहीर, तुला चांगलंच माहिती आहे हे लग्न माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे, किती इम्पॉर्टंट आहे ते. तेव्हा मिहीर बोलतो, दिशा, अगं या लग्नातून मी जी काही माहिती पुरवतोय यातून तुझाच फायदा आहे, तुलाच सगळं मिळतंय. मला काय मिळतंय? मला काहीच मिळत नाही आहे. तेव्हा दिशा बोलते, टेन्शन घेऊ नकोस, मी येऊन भेटते तुला. आता मला सांगशील का की प्रीतम तिकडून निघालाय की नाही? तेव्हा मिहीर बोलतो, अजून तरी नाही निघालेला, आणि तू टेन्शन घेऊ नकोस. त्या सयाजीरावाच्या घरी मी माझी माणसं पेरली आहेत, ती मला इन्फॉर्मेशन देत राहतील, कळवत राहतील. आज त्या प्रियाचा तिकडे साखरपुडा आहे आणि हे दोघेही ना तिकडे सर्वंट म्हणून फिरतायत, त्यांची सगळी कामे करतायत. तर आता सीन चेंज होतो. इकडे आपण पाहतो तर काय, गुरुजी आलेले असतात आणि प्रीतम त्यांना सगळं पूजेचं साहित्य देत असतो, चौरंग वगैरे त्यांना जे लागेल ते सगळं देत असतो, मदत करत असतो. आणि हे सगळं बघून तर प्रतापला फार वाईट वाटत असतं. ते मनातल्या मनात म्हणत असतात, जिच्याशी लग्न करायची इच्छा आहे तिच्या साखरपुड्यामधली सगळी कामं करतोय हा नंदी,
सॉरी हा प्रीतम. तेवढंच आबासाहेब बोलतात, आदिनाथ, पार्वती, तुम्ही दोघेही माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहात. त्यामुळे माझ्या नजरेसमोरून अजिबात हलायचं नाही आहे तुम्हा दोघांना. आणि प्रिया तुझी बहीण आहे असं समजूनच या लग्नामध्ये तू सामील व्हावंस असं वाटतं मला पार्वती. आणि नंदी, खरंच मी तुला सांगितलं होतं की तुला सगळी कामं करायची आहेत, अगदी माझ्या मुलासारखी. आणि सगळी कामं करून तू तर आता माझा मुलगाच झालायस आणि किती जबाबदारीने काम करतोयस. खरंच तुझे ना माझ्यावर खूप उपकार आहेत. आणि तुझे आईवडील तर फार भाग्यवान आहेत. तुझ्यासारखा मुलगा त्या दोघांना लाभला. मला तुझा खूप अभिमान वाटतो. तेवढंच भटजी प्रीतमला गोमूत्र देतात आणि सगळीकडे शिंपडायला सांगतात. प्रीतम आता गोमूत्र शिंपडत शिंपडत प्रियाच्या खोलीत जातो आणि तिला नटलेलं बघून तो फारच इमोशनल होतो. कारण तिने आज साखरपुड्याची साडी नेसलेली असते आणि तो खूपच इमोशनल झालेला असतो. पण तो कसंबसं सावरतो आणि तिकडून निघून जातो. तेवढंच तिथे प्रताप येतो आणि बोलतो, नंदी, सॉरी प्रीतम, हे सगळं काय करतोयस तू? तू माझ्या बहिणीवरती प्रेम करतोयस ना? मग तिचं लग्न होताना स्वतःच्या डोळ्यांनी बघणार आहेस का तू? अरे मर्दासारखा मर्दगडी तू. प्रियाला सुद्धा मी हेच सांगितलं होतं की पळून जा, पण ती काय नाही गेली. आत्ताही तुम्हा दोघांकडे वेळ आहे, पळून जा. अजून मुलाकडचे नाही आलेले. तेव्हा प्रीतम बोलतो, पळून जाऊन काय करू? प्रिया मॅडम खुश राहणार आहेत का आबासाहेबांच्या आशीर्वादाशिवाय? त्यामुळे मला हे लग्न नाही करायचं. आणि हे सगळं ऐकून तर हा प्रताप चाटच पडतो. तो बोलतो, प्रीतम, खरंच मला माफ कर. आजवर मी तुझ्याशी लई वाईट वागलो. पण आज मला माझ्या बहिणीचा फार अभिमान वाटतोय. तिची निवड फार चांगली आहे, योग्य आहे. तर आता सीन चेंज होतो. इकडे आता दामिनी बोलते, अहो मला तर असं वाटतंय ते दोघे येणार नाहीत आणि दिशा आणि प्रीतमचं लग्न काय होणार नाही असं म्हणतच ते आता जोरजोरात हसू लागते. आणि हे ऐकून मोहनला खूप राग येतो. तो जोरातच ओरडतो, दामिनी, हे सगळं माझ्यासमोर बोललीस, पण दुसऱ्या कोणासमोर चुकून सुद्धा बोलू नकोस. आणि वहिनीसमोर तर चुकून सुद्धा. आणि वहिनी साहेबांचा शब्द म्हणजे शब्द असतो. त्यामुळे आज दिशाची हळद आणि उद्या लग्न होणार म्हणजे होणार. इकडे आपण पाहतो तर काय, भटजी आबासाहेबांकडे अंगठी मागतात. आबासाहेब बोलतात, नंदी, जा, देवासमोर अंगठी ठेवली आहे ती घेऊन ये. प्रीतम देवाच्या समोर जातो. पाहतो तर काय, तिथे अंगठी ठेवलेली असते आणि देवाला प्रार्थना करतो. तो बोलतो, देवा, माझ्यासाठी एक काम कर. प्रिया मॅडम कायम त्यांच्या आयुष्यात सुखी राहू देत. त्यांना माझा विसर पडू दे, इतकंच कर, असं म्हणत असतो. आता देवाच्या समोर हात जोडतो आणि तेवढंच तिथे प्रिया सुद्धा येते. प्रीतम प्रियाला पाहतो आणि तिकडून निघून जातो. तेव्हा प्रिया देवाच्या समोर हात जोडते आणि बोलते, देवा, माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे तू जे काही करशील ना ते चांगलंच करशील. तर पुढील 27 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, नवरा मुलगा म्हणजे राहुल आलेला असतो. दोघेही साखरपुड्यासाठी बसलेले असतात. भटजी बोलतात, चला एकमेकांना अंगठी घालून घ्या. नवरा मुलगा आता प्रियाला अंगठी घालतो. तेव्हा भटजी बोलतात, चला आता नवरी मुलीने नवऱ्या मुलाला अंगठी घाला. पण प्रिया हालचालच करायला तयार नसते. आबासाहेब बोलतात, प्रिया चल, राहुलला अंगठी घाल. तर असा काहीसा प्रोमो आपल्याला बघायला मिळेल. तर याच्या पुढे काय घडतं त्याची अपडेट मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती दिलेली आहेच. चॅनलचं नाव आहे फिल्मी अपडेट. तर तिकडे जाऊन नक्कीच बघा. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.